फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याचं मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे। नेमका कोण आहे हा मंत्री आणि त्यानं काय कारनामा केलाय जाणून घेऊयात ही बातमी थोडक्यात। महाराष्ट्राचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गोगावले यांचा एक नवा व्हिडिओ समोर आला असून त्या व्हिडिओने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनीच हा व्हिडिओ शेअर केला आहे। या व्हिडिओमध्ये भरत गोगावले मांत्रिकासोबत दिसत असून या व्हिडिओद्वारे सूरज चव्हाण यांनी गोगावलेंवर अघोरी पूजेचा आरोप केला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। याआधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी असाच एक व्हिडिओ बॉम्ब टाकला होता आणि आता मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी नवा व्हिडिओ टाकून गोगावलेंना धक्का दिला आहे। या व्हिडिओबाबत भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली असून अघोरी पूजेचे सर्व आरोप त्यांनी फेटाळले आहेत। मात्र प्रकरण गंभीर असल्याने या प्रकरणाचे पडसाद आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात उमटण्याची शक्यता आहे। परिणामी फडणवीस सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचं चित्र आहे। अशा परिस्थितीत भरत गोगावले यांचं मंत्रिपद काढून घेतलं जाणार असल्याची चर्चा सुद्धा आता सुरू झाली आहे। तुम्हाला काय वाटतं, गोगावलेंचं मंत्रिपद काढून घ्यावं का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा। थोडक्यात बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा।